सामना 4 षटकांचा असेल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. नक्कीच आजच्या दिवसामध्ये दोन ऑफिशियल पंच पुन्हा एकदा सज्ज झाले. त्यावेळेस आपण पाहू शकता अजयजी निकम सर आणि परागजी सारमालकर सर आमच्या कॉम्पिटिटिव्ह बॉक्समध्ये बदलापूर समर्थन समितीचे अध्यक्ष आमचे महेश तुळे सर अर्थातच मॅडी सर देखील आमच्यासोबत जॉईंट आहेत. आणि तदनंतर आमच्या कॉम्पिटिटिव्ह बॉक्समध्ये आपण पाहू शकता नक्कीच प्रथमेशजी तुपे असतील आमचे स्कोरर आणि टेनक्रिकची ही लाईव्ह टीम देखील आपण पाहू शकता. नक्कीच आमचे राहुल म्हात्रे असतील आणि धनेश असतील. तदनंतर निखिलला आपण पाहू शकता. गोविंद कामतला देखील आपण पाहू शकता. आणि तदनंतर इथून विचार केला तर आमचे रोहित मुंडे देखील जॉईंट आहेत. आणि तदनंतर आमच्या आवाजाची काळजी 4 दिवसामध्ये खूप चांगली घेतली आहे. ते म्हणजे आमच्या DJ यश घाडींना आपण पाहू शकता. नक्कीच त्यांच्या माध्यमातून आमच्या आवाजाची देखील काळजी घेतली जाते. आणि खूप चांगलं संगीत देखील क्रिकेट विथ म्युझिक देखील त्यांच्या माध्यमातून वाजवलं जात आहे. क्वालिटी विथ क्लॅरिटी हे त्यांचं लाईव्ह टीमचं ब्रीद बाकी आपल्याला पाहायला मिळतो. सातत्याने 4 दिवसामध्ये खूप चांगली कामगिरी त्यांची देखील राहिली आहे. सर्वांच्या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष मनपूर्वक स्वागत द्या. नक्कीच आज स्पर्धेचा अंतिम दिवस. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज मनीष कडूला आपण पाहू शकता. यावेळेस बॉलिंग ट्रॅकवरती संघटनाकडे जबाबदारी दिली आहे मॅन्डेटरी पॉवर प्ले षटक क्रमांक पहिलं हाताळण्याची. समोर फलंदाज यावेळेस आपण पाहू शकता. नक्कीच सलामी जोडी भारत धुलेला पाहू शकता आणि त्याच्यासोबत रोशन धुलेला आपण पाहू शकता. यावेळेस 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. सातत्याने लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळतो. मग करण धुळे आणि रोशन धुळे ही जोडी पाहायला मिळते. परंतु आज मात्र करण धुळे या टीममध्ये खेळताना दिसत नाही आहे. दोन्ही टीमला विश ऑल द बेस्ट. बोथ द टीम शो द गुड गेम. जबरदस्त यार. राईट ओव्हर द विकेट पहिलाच बॉल यावेळेस ऑन साईडला घेण्याचा प्रयत्न झाला होता. परंतु इथून फलंदाज बाद असतील. इथून एष्ट्या उद्ध्वस्त केल्या गेल्या. सलामी फलंदाज यावेळेस भारत धुळे गोल्डन डकचा शिकार ठरत असताना धक्का क्रमांक पहिला लागेल. फलंदाज बाद. पहिल्या चेंडूवरती इथून मात्र त्रिफळा उद्ध्वस्त केला गेला. सलामीवीर फलंदाज भारत धुळे आता मात्र तंबूच्या दिशेला आणि नेट नंबर 3 वरती आपण विश्वनाथ धुळेला आपण पाहू शकता. ओव्हर द विकेटने इथून मात्र फटका चांगला पाहायला मिळतो. एकदा विकवट झाला आणि एका धाब्याच्या साथीनं स्वतःचं पण संघाचं अकाउंट ओपन केलं गेलं. फलंदाज विश्वनाथ धुळेच्या माध्यमातून वनडाऊनचा खेळाडू म्हटला तर पूर्णपणे जबाबदारी असते त्याच्या खांद्यावरती. कारण संघ ज्यावेळेस पहिला फलंदाज बाद होतो त्यावेळेस पूर्णपणे अडचणीत सापडलेला असतो. आणि इथून मात्र शून्यावरती बाद झाला भारत धुळे. आणि तदनंतर विश्वनाथनं आपण पाहू शकता एकेरी धाव त्याच्या माध्यमातून एकवटली गेली. आणि एका धाब्याच्या साथीनं स्कोरबोर्डला देखील शुभारंभ होता. स्टार्किंग एंडवरती जुबिली गावचा हिटमॅन म्हणून ज्याला संबोधलं जातोय रोशन धुळे यावेळेस स्टार्किंग एंडवरती. चांगला फटका पाहायला मिळतोय. पहिल्याच बॉलवरती मात्र फेस करत असताना आपल्या नावाचा परिचय देतोय रोशन धुळेच्या बॅटमधून. यावेळेस बॉल सीमेवर 6 धाबा षटकार. बॉलवरती इथून मात्र त्यांनी षटकार ठोकला आणि टीमची टोटल आता मात्र 6 धावांच्या साथीनं पुढे जात असताना 7 या आकड्यावरती. पहिला बॉल फेस करत असताना आपल्या नावाचा परिचय करून देतो ते म्हणजे गोलंदाज यावेळेस आपण पाहू शकता बॉलिंग ट्रॅकवरती मनीष कडू. शेजावरचा प्लेस गतीमध्ये परिवर्तन केला होता परंतु स्किलिंग शॉट टेकिंग गॅप डीपमध्ये आउटफील्ड थोडीशी स्लो पाहायला मिळते. डीपमध्ये छत्रशे आले होते परंतु दरी होती त्या दरीला भेदून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा चौकार. पाहायला मिळाला 4 धाबा आल्या आणि 4 धाब्याच्या साथीनं टीमची टोटल पुढे सरकत असताना 1 11 11 धाबा स्कोर कार्डवरती लगावला गेला. यावेळेस गोलंदाज मनीष कडूला आपण पाहू शकता मॅन्डेटरी पॉवर प्ले षटक क्रमांक पहिला हाताळत असताना त्याच्या अगेन्स्ट हल्ला चढवला गेलाय. फलंदाजी करत असताना रोशन धुळेच्या बॅटमधनं जबरदस्त यार. राईट नंबर द विकेट. अजून एक यावेळेस
जागेवर खेळण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु फुटवर्क नव्हतं, पदार्थ नव्हतं. सातत्याने आम्ही म्हणत असतो मोबाईलमध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क तुम्हाला खूप जरुरी आहे आणि इथून मात्र फुटवर्क पाहायला मिळालं नाही आहे. परत आज रोशनच्या माध्यमातून आता मात्र सुटकेचा मोकळा निश्वास सोडला असेल गोलंदाज मनीष कडून, कारण सातत्याने 2 चेंडूवरती 2 मोठे फटके त्याच्या अगेन्स्ट ठोकले, ते म्हणजे गोलंदाज रोशन धुलेच्या माध्यमातून. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. अजून एक चांगला फटका पाहायला मिळतोय, गॅप मोठा नाही, धावांचा तोटा. बॉल 1 बॉल ओव्हर द लाईन, 4 रन. गोलंदाज पंकजला आपण पाहू शकता, कमबॅक तो करतोय. पहिल्या ओव्हरमध्ये 15 धाबा आल्यानंतर पूर्णपणे इथून मात्र थांबवलं गेलंय. अद्याप कोणत्याही प्रकारचा मोठा फटका इथून मात्र खेळून दिला नाही आहे. फलंदाजी करत असताना यावेळेस टीम जोवेलीला गोलंदाज तयार पंकज. यावेळेस चपळून घेण्याचा प्रयत्न झाला होता, पुन्हा एकदा लाईन पाहावी लागेल. यावेळेस सुरेख लाईन होती आणि शेवटी मात्र गोड करत असताना यावेळेस आपण पाहू शकता नक्कीच गोलंदाज पंकजला देखील आपण पाहतो, कारण सातत्याने इथून विचार केला तर पहिल्या ओव्हरमध्ये चांगली फलंदाजी केली होती रोशन धुलेने आणि आता मात्र पूर्णपणे संघ अडचणीत सापडला. यावेळेस दुसऱ्या षटकामध्ये षटक क्रमांक दुसरे झाले संपन्न आणि 2 षटकाच्या अंती टीमची टोटल फलकावरती 19 धाबा. या ओव्हरचा विचार केला तर फक्त आणि फक्त 4 धाबा खर्च केलेत गोलंदाज पंकजने. जेब गायची असेल तर पक्षासारखं बळ हवं, दरीत जेब गायची असेल तर आकाशासारखं धाडस हवं, पण पाण्यात उड्याची मारायची असेल तर माशासारखी कला हवी आणि साम्राज्य निर्माण करायचं असेल तर शिवबाचं काळीज हवं. गोलंदाज यार सर्वेश कडूला आपण पाहू शकता बेगावरती सोरा असलेला गोलंदाज यावेळेस टप्पा पडल्यानंतर भरधाव बेगाने बॉल निघून गेला एस टी रक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल. डॉट बॉलने स्पेलला सुरुवात केली आहे. मी म्हणेन गोलंदाजी करत असताना गोलंदाज मनीषने आणि त्याच प्रकारची सुरुवात पंकजने देखील केली होती आणि आता मात्र सर्वेश देखील ती सुरुवात करतो. यावेळेस फटका चांगला पाहायला मिळतो. इनफिल्डला बेदून चेंडू मात्र डीपमध्ये आला. एका टप्प्यावरती चेंडू फील्ड झाल्या दरम्यान 2 धाबा भरधाव बेगाने एकवटल्या जातील आणि 2 धाब्याच्या साथीनं टीमची टोटल पुढे सरकत असताना यावेळेस 21 या आकड्यावरती. 21 धाबा स्कोर कार्डमध्ये पाहायला मिळतील. विवेक गायकवाड ऑन स्ट्राईक. पूर्णपणे आता मात्र नक्कीच अशा असतील विवेक गायकवाड कडून. यावेळेस फटका चांगला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा बॉलर बॅक ड्राईव्ह पाहायला मिळतोय, परंतु क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित होते. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. इथून विचार केला तर कोणत्याही प्रकारचा मोठा फटका खेळून देत नाही आहे. यावेळेस क्षेत्ररक्षण करणारी आर्या इलेवन जावडे टीम पनवेल विभागातून बिलॉंग करते आणि एका बाजूला विचार केला तर बदलापूर विभागातून एक ताकदवर संघ जय हनुमान जोवेरी टीम आपल्याला पाहायला मिळते. यावेळी देखील फटका चांगला पाहायला मिळतोय. रोशन धुळीच्या बॅटमधून डीपमध्ये क्षेत्ररक्षक होते, परंतु त्याच्या आवाकाच्या बाहेर प्रयत्न करून चुकला तरी चालेल, पण प्रयत्न करण्यासाठी कधी चुकू नका, कारण हिंमत नाही तर किंमत नाही आणि नाही तर प्रचिती नाही. यावेळेस रोशनच्या बॅटमधून 7 धाबा षटकार. षटकार आला आणि षटकाराच्या साथीने टीमची टोटल आता मात्र वेगाने पुढे जात असताना यावेळेस
28 धावा. षटक क्रमांक 3 आपल्याला पाहायला मिळते सर्वेश कडू यावेळेस बॉलिंग ट्रॅक वरती. खोदून काढण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेट चेंडू ट्रॅव्हल झाला वाईट श्रीलंकाच्या क्षेत्रामध्ये एकदा विकविली. दुसऱ्या धाबेसाठी यावेळेस परतावा लागेल फलंदाज बाद. यस इट इज आउट. नक्कीच विकेट सॅक्रिफाईस केली यावेळेस रोशन धुलेला देखील परतावा लागेल तंबूच्या दिशेला. ज्या फलंदाजाने मात्र षटकार ठोकला होता त्याला मात्र आता परतावा लागेल तंबूच्या दिशेला. फलंदाज बाद. यस शेवटचा चेंडू शिल्लक असेल गोलंदाज सर्विस पण आता तयार होईल. खोदून काढलाय पुन्हा एकदा यावेळेस बॉलर बॅटर पाहायला मिळतोय. डीप मध्ये चेंडू अलॉंग द कार्पेट चालला एकदा विकवडली आणि एकाच धावीवरती समाधान मानावा लागेल. षटक क्रमांक 3 देखील संपन्न झाला आणि 3 षटकाच्या अंती टीमची टोटल यावेळेस 30 या आकड्यावरती 10.00च्या गतीने धावगती इथं मात्र राखत असताना पहिल्या ओव्हरचा विचार केला तर 15 धावा एकवटल्या, परंतु या 2 ओव्हरचा विचार केला तर फक्त 15 धावा आपल्याला पाहायला मिळतात. नक्कीच टॉप गिअरवरती फलंदाजी करत होता रोशन धुळे, त्याला देखील आता मात्र तंबूचा रस्ता दाखवला आणि आता मात्र पूर्णपणे संघाचा डाव सावरावा लागेल. यावेळेस कॅप्टन कूल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय महेंद्र धुळे. माहीला आपण पाहू शकता यावेळेस नॉन स्टार्किंग एंडवरती नक्कीच संघाचा ट्रम्प कार्ड म्हणून जाणला जातो. सातत्याने जेव्हा जोवेली संघ अडचणीत असतो त्यावेळेस मात्र टॉप गिअरवरती फलंदाजी करतो आणि संघाला अडचणीतून काढण्याचं काम करतो विवेक गायकवाड. यावेळेस ऑन स्ट्राईक. शेवटचं षटक यावेळेस नक्कीच संघाने कोणाच्या खांद्यावरती जबाबदारी देतील हे देखील पाहायचा. साहिलला आपण पाहू शकता स्लॉगरच्या षटकामध्ये हाणामारीच्या षटकामध्ये आणि आता मात्र संघाने जबाबदारी दिली आहे. नक्कीच मिळालेल्या संधीचं सोनं करतील का हे देखील पाहायचा. 40 ते 45 धावा इथून मात्र बनवायला लागतील जोवेरी टीमला, कारण समोर एक पनवेल विभागातील ताकदवर संघ खेळतोय. पहिला बॉल इथून मात्र लाईन आपल्याला पाहायला मिळेल. अंपायर आमच्या परत इशारा करतील. पराग सरमलकर सरांना आपण पाहू शकतो यावेळेस मेनपंचाच्या भूमिकेत आणि स्कोअर लाईक अंपायर आमचे अजित निकम सर असतील. नक्कीच सलाह मशवरा करतील आणि त्यानंतर आमच्यापर्यंत ती माहिती पोहोचवतील. यस गाडलाईनचा चेंडू बाहेर पडला की आतमध्ये पडला हे देखील ते निहाळतील आणि डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवतील. खूप चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. सातत्याने भव्य दिव्य आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. नक्कीच सागर इरमाली आमच्या स्पर्धेला लीड करत असताना सातत्याने त्याचं देखील आम्ही कौतुक करू. या संपार सिग्नल नो बॉल. एक्स्ट्राच्या रूपात आता मात्र एकदा जोडली जाईल आणि एक्स्ट्रा चेंडू आता मात्र इथून घोलंदाजाला फेकावा लागेल. उघड्या डोळे पहा नीट, कारण आताचा चेंडू असेल फ्री हिट. यस संपार सिग्नल फ्री हिट होत असतं यार. खोदून काढण्याचा प्रयत्न झाला होता. पुन्हा यावेळेस पूर्णपणे ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याची संधी होती, परंतु संधीचं सोनं करत नाही आहे. यावेळेस विवेक गायकवाडला पूर्णपणे थांबवलं गेलंय, बांधून ठेवलं गेलंय. गोलंदाजी करत असताना गोलंदाज साहिलच्या माध्यमातून राईट ओव्हर द विकेट. यावेळेस प्रकार चांगला पाहायला मिळतो. ऑन साईडला पॅरल स्ट्रोक पाहायला मिळतो. चेंडू थांबणार नाही आहे. गॅप मोठा होता. धावांचा तोटा देखील मिळणार नाही आहे. 1 बॉल ओव्हर द लाईन. 4 रन. गुरुदास यावेळेस साहिलच्या अगेन्स्ट चौकार ठोकला फलंदाज विवेक गायकवाडनं. ओव्हर द विकेट यावेळेस अजून एक चांगला प्रकार पाहायला मिळतो, परंतु स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये गॅदर केले दरम्यान एक तेरी तो एक मेरी असं समीकरण मध्याच्या आतमध्ये पाहायला मिळतो. एक चेंडू गोलंदाज डॉट फेकतो, तर दुसऱ्या बॉलवरती लगेच चौकार लगवला होता. यावेळेस विवेक न परंतु यावेळेस पुन्हा एकदा डॉट बॉल पाहायला मिळतो. षटकातील काही चेंडूचा खेळ शिल्लक असेल. गोलंदाज साहिल पूर्णपणे चांगली कामगिरी करत असताना यावेळी देखील गुडघा टेकून खेळण्याचा प्रयत्न झाला होता. थोडेसे स्किट देखील झाले होते, परंतु कटाक्ष टाकला होता पंचाकडे व्हाईट बॉलसाठी, परंतु पंच आमच्या भीष्मासारखे ठाम उभ्या. सलगचा दुसरा बॉल इथून मात्र डॉट फेकत असताना गोलंदाज साहिल. 4 चेंडूचा खेळ संपन्न झाला. 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल.
त्यावेळेस फटका चांगला पाहायला मिळतोय. वाईट लॉंग ऑफच्या डोक्यावरनं बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. पर्वतातून निघणाऱ्या नदीने कधी विचारलं नाहीये समुद्र किती दूर आहे, आणि इथे विवेक गायकवाड देखील विचारत नाहीये धावा इथून मात्र किती बनवायच्या आहेत. आणि यामुळे 6 धावा मिळतील. षटकार सलगचा दुसरा षटकार आला. अडचणीत सापडला होता. दुसऱ्या ओव्हरमध्ये फक्त 4 धावा खर्च केल्या गोलंदाजी करत असताना. गोलंदाज पंकज आणि एका गड्याला बाद देखील केलं होतं, परंतु मी आधीच म्हटलं होतं ट्रम्प कार्ड आहे विवेक गायकवाड, आणि त्याच प्रकारची फलंदाजी करत असताना यावेळेस 47 धावा 4 ओव्हरमध्ये नोंदवल्या गेल्या. आणि तुम्हाला 48 धावांचा लक्ष्याचा पाठलाग कशा प्रकारे करतील, या धावा चेस होतील की डिपेंड होतील, हे आपण तुम्हाला ऐकवण्यासाठी मी मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतो. नक्कीच जोवेलीची मॅच देखील चालू आहे, आणि जोवेली गावचे सुपुत्र नक्कीच बदलापूर समर्थन समितीचे अध्यक्ष आमचे महेश धुळे सर अर्थातच मॅडी सरांकडे धन्यवाद. धन्यवाद डीजे यश आणि धन्यवाद राहुल सर. जाऊया मॅचच्या दिशेने. अतिशय दर्जेदार लढत तुम्हाला पाहायला मिळते. निमित्त एकच VPB चषक 2022 हे पर्व पहिलं. या स्पर्धेमध्ये आलेल्या तमाम लाडक्या प्रेक्षकांचं आणि व्यासपीठावरील उपस्थित मान्यवरांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत. जाऊया मॅचच्या दिशेने. 47 धावा धावफलकामध्ये नोंदवल्या गेल्या. 48 धावांची गरज आहे. सलामीची जोडी आर्मी 11 जावळी टीमच्या वतीने आपल्याला पाहायला मिळेल. प्रसाद आणि संदेश ही सलामीची जोडी, आणि नेहमीप्रमाणे आपण पाहतो जर्मन जोवेली संघाचा सलामीवीर गोलंदाज महेंद्र धुळे बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज. 48 धावांची गरज आहे. 12च्या सरासरीने प्रति षटकामागे धावगती मेंटेन करायची आहे. कदाचित सुरुवातीला पूर्वार्ध आपण पाहिलं तर दुसऱ्या क्रमांकाचं षटक जावळे संघासाठी भरपूर चांगलं राहिलं. जे षटक होतं पंकजच्या खांद्यावरती, ज्याने अवघ्या 4 धावा खर्च केल्या. आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर शेवटच्या क्षणाला धावा येत असताना विवेक गायकवाडने 2 षटकार ठोकले, आणि 47 धावांपर्यंत जोवेली टीमला मजल मारता आली आहे. विश यू ऑल द बेस्ट. शो द गुड गेम बोथ द टीम. लेट्स प्ले गेम ऑन व्हेरी फर्स्ट बॉल. पहिलाच बॉल यावेळेस भरपूर चांगला पाहायला मिळाला महेंद्र धुळेचा. अगदी आपण पाहिलं तर अत्यंत चांगली गोलंदाजी सातत्याने महेंद्र धुळेची आम्ही पाहिली. जोवेली टीमसाठी राहुलने अतिशय चांगला उल्लेख केला की करण धुळे
जरी मैदानावरती नसला तरी मात्र 47 धाबा जोबेली टीमने नोंदवल्यात आणि करंटची कुठेतरी कमी जाणू दिली नाहीये विवेक गायकवाड आणि रोशन धुळ्याने. मैदानाच्या आतमध्ये यावेळेस पहिलं षटक प्रगती पथावरती. यावेळेस ऑन साईडला आपण पाहतोय फक्त दिशा दिली, फटका चांगला पाहायला मिळतो. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न आणि 2 धाबा. सुधीर धुळे चेंडू खाली येत आहे, चेंडूला गॅदर करतील तोपर्यंत 2 धाबांचा अवधी त्याकडे होता आणि 2 धाबा घेत असताना आपण पाहतो प्रसाद या खेळाडूला दुहेरी धाब्याने स्वतःचं अकाउंट इथे ओपनिंग केलं जात आहे. सातत्याने आपण पाहिलं तर महेंद्र धुळे जबरदस्त गोलंदाज म्हणून ज्याची या बदलापूर नगरीमध्ये ख्याती आहे. अनेक मैदानं आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती त्याने चांगल्या चांगल्या फलंदाजांना देखील नाचवलंय. सातत्याने म्हटलं जातं ना टिक करणारी क्लॉक आणि महेंद्र धुळेचा ब्लॉक परफेक्ट यॉर्कर जबरदस्त सातत्याने महेंद्र धुळेचा आम्ही पाहिला आणि यावेळेस 2 धाबा धाव फलकावरती. राऊंड विकेटने यावेळेस कोलबट टप्प्याचा बॉल. याच बॉलसाठी महेंद्र धुळे जाणला जातोय. अगदी आवर्जून उल्लेख केला आणि तशाच पद्धतीचा चेंडू तुम्हाला पाहायला मिळाला. हे क्रिकेटचं ब्रह्मास्त्र तुम्ही पाहताय गोलंदाजी करत असताना महेंद्र धुळेच्या गोलंदाजीमध्ये. धाबा धाव फलकामध्ये 2 ट्रॉम्बे कोळीवाडा किरण 11. यावेळेस ऑन साईडला जबरदस्त पाडल स्वीप करत असताना चेंडू सरळ चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. स्क्वेअर ऑफ द विकेट. व्हाट अ शॉट. चेंडू सीमा पार षटकार. शिरगाव प्रदीप राऊत यांचा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. आखोटप्पाचा बॉल स्टिअर करण्याचा प्रयत्न फसवलाय मी तर म्हणेन महेंद्र धुळेने. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय प्रसादला परतावा लागेल आणि पहिल्या विकेटचं पतन. पहिला धक्का देत असताना पहिला ब्रेक थ्रू जावळे टीमला आपण पाहतोय प्रसाद बॅक टू द डगआउट. गोलंदाजी पहिल्या मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये महेंद्र धुळे एकच सांगत असताना बारी बारी सबकी बारी पहिले तुम्हारी फेरा मारी. षटकाराला दिलेला हे क्विक रिप्लाय. फलंदाज मात्र बाद झाला. धाबा संख्या फलकावरती 8 धाबा. 48 धावांची गरज असताना मैदानाच्या आतमध्ये मनीष येतात. न्यू कॅन्डिडेट इन ॲट नंबर 3 ला मनीष ऑन अ स्ट्राइक. येस शेवटचा चेंडू महेंद्र धुळेचा. पहिलाच बॉल यावेळेस आपण पाहतो आणि पहिल्या बॉलवरती प्रहार केलंय आणि आपण पाहिलं तर आल्या स्वागत केलं महेंद्र धुळेचं. वेलकम टू ग्राउंड. धाबा धाव फलकावरती या षटकाराने मात्र उंचावतील 14 धाबा. शेवट गोड करत असताना या षटकाचा फलंदाज मनीष. धाव फलकावरती 14 या अंकामध्ये जाऊन विसावल्या. अगदी आपण पाहिलं तर आता समीकरण 12च्या सरासरीने 48 धाबा आरबी 11 जावळे संघाला बनवायच्या होत्या. पनवेल तालुक्यातील हा संघ तुम्हाला पाहायला मिळेल आणि याच विभागातील बदलापूर नगरीतील एक दादा संघ म्हणून ज्याची ख्याती आहे तो जय हनुमान क्रीडा मंडळ जोवेली हा संघ तुम्ही पाहतायत. 18 चेंडू 34ची गरज. षटक क्रमांक 2 तुम्हाला पाहायला मिळेल. गोलंदाज तयार होतात विवेक गायकवाड. बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज. स्ट्रायकिंगला फलंदाज संदेश. एकही चेंडू त्याने फेस केला नाहीये. कदाचित माशासारखा तडफडत होता आणि नॉन स्ट्रायकिंगला हा फलंदाज संदेश. यावेळेस कव्हरच्या दिशेने क्रॅकिंग शॉट पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक सचिन आपण पाहतो चेंडू वरती येतील उचलतील फेकतील तोपर्यंत 2 धाबा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. कदाचित आपण पाहिलं तर डिपॅक्सच्या कव्हरला क्षेत्ररक्षक पेट्रोलिंग करत असताना स्वतः संघनायक सचिन धुळे त्या ठिकाणी होता.
चेंडूला एकाच टप्प्यावरती गॅदर करतात, दुहेरी धाब इथे रोखायची आहे आणि चौकार षटकारांना देखील रोखायचं आहे. हे मानस असताना गोलंदाज करतायत विवेक गायकवाड. पहिल्या बॉलमध्ये दुहेरी धाब आली, कारण 18 चेंडूमध्ये 34चं समीकरण आहे. ओव्हर द विकेटने यावेळी चांगली लाईन पाहायला मिळते. चेंडू हवेमध्ये, बराच काळ हवेमध्ये, उंची जास्त लांबी कमी आणि सुशांतने टिपलाय. हा जबरदस्त झेल, संपुष्टात आलाय फलंदाज संदेशचा खेळ. काही यंगस्टर खेळाडूंना संधी दिल्या. अगदी मी तर म्हणेन अंडर-17 अंडर-21 काही खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतात इन ऍक्शन मध्ये क्षेत्ररक्षण करत असताना, परंतु मेहनत एवढी चांगली पाहायला मिळते ना. जबरदस्त झेल टिपले मैदानाच्या आतमध्ये सुशांतने. अगदी अंडर-17चा तो खेळाडू आहे. म्हटलं जातं ना, किस्मत भी बोल उठे, ले बेटा ले तेरा हक बनता है. मेहनत इतनी करो. धाबत संख्या फलकामध्ये आपण पाहिली तर फलंदाज बाद झाल्यानंतर 16 धाबा, 16 वरती लागणारा हा दुसरा धक्का. विवेक गायकवाड पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज. इथे गती परिवर्तन, थोडंसं चेंडूला धीमा केला, अगदी गती थोडीशी कमी केली आणि धीम्या गतीने यावेळेस चेंडू अगदी आपण पाहिला विवेक गायकवाडचा फसवा चेंडू होता, नक्कल चेंडू आणि कदाचित हरकत करत चेंडू यष्टीरक्षक महेंद्र धुळेच्या हातामध्ये विसावला. यावेळेस धाबत संख्या फलकामध्ये अगदी स्थिर पाहायला मिळते. 16 धाबा फलकावरती आहेत. यावेळेस आपण पाहतोय स्वतःच्या फॉलोअर थ्रू मध्ये वड कॅच ऑफ द मॅच, कार्बन कमाल कॅच म्हटली जाईल. कॉटन बॉल करत असताना विवेक गायकवाड फलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. मनीष बॅक टू द डगआउट. मध्ये पंकजने गोलंदाजी केली ना 4 धावांचं, असं वाटलं होतं की आता धावा खूप कमी पाहायला मिळतात, परंतु 4 षटकामध्ये जितकी धावत संख्या हवी होती ना जोवेली संघाला, कारण फायटिंग टोटल 45 ते 40 धाबा तुम्ही जर बनवल्या 4 षटकामध्ये तर ते फायटिंग टोटल होऊ शकतं आणि 47 धाबा त्याने बनवल्या. इथे ते करत असताना आपण पाहतो द्वितीय सत्रामध्ये एक जबरदस्त गोलंदाजी आपण पाहतोय. अक्षरशः आगीचे निखारे या थंडगार वातावरणामध्ये फेकले जात आहेत आणि इथे जावळे संघाला पूर्णपणे बॅकफुटवरती नेऊन ठेवण्याचं काम केलंय. टॉप ऑर्डरचे फलंदाज या ठिकाणी ढासळले गेलेत. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज विवेक गायकवाडच्या अगेन्स्ट चांगली गोलंदाजी आहे, परंतु हार मंजूर नसेल जावळे संघाला. म्हटलं जातं ना, दिवा नाही वाद बदलते, स्वप्न नाही रात्र बदलते, नशीब बदलो ना बदलो परंतु वेळ मात्र नक्की बदलते. आणि हे करत असताना आपण पाहतोय फलंदाज फक्त सिंगल सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतंय. एकेरी धाबेच्या मदतीने फुल टॉस बॉलला फक्त दिशा दिली आणि एका धाबेच्या मदतीने संघ जाऊन पोहोचलाय. दुसरं षटक प्रगती पथावरती असताना 17 रन्स, लॉस ऑफ 3 विकेट्स, 17 धाबा 3 गड्यांच्या मोबदल्यात. शेवटचा चेंडू असेल विवेक गायकवाडचा फेस करण्यासाठी सज्ज फलंदाज सागर. 17 धाबा फलकावरती 48 धावांची गरज असताना गोलंदाज विवेक तयार. ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा व्हेरिएशन भरपूर चांगला पाहायला मिळते, परंतु थोडीशी दिशा अगदी भरकडत असताना गोलंदाज विवेकला पाहिलं, चेंडूने थोडंसं वळण घेतलं. अगदी आपण पाहिलं तर आउट स्विंग होत असताना बाहेरच्या दिशेने वळण घेतलं आणि अंपायर सिग्नल वाईड बॉल एक्स्ट्राच्या रूपाने मिळते. एक धाव, एकेरी धाबेने धाव फलक पुढे सरकताय जावळे संघाचा. कोलबटाप्याचा बॉल यावेळेस पुन्हा एकदा कदाचित स्वतःच्या फॉलोअर मध्ये चेंडू गॅदर केलाय आणि यावेळेस शेवट देखील गोड करत असताना विवेक गायकवाड या गोलंदाजाची गोलंदाजी भरपूर चांगली राहिली आहे. पहिलं षटक महेंद्र धुळेचं होतं, त्या षटकामध्ये धावा आल्या 14. या षटकाचा विचार केला तर इकॉनॉमिकल षटक हाताळत असताना ज्या पद्धतीने जावळे संघाने पंकजने षटक हाताळलं दुसरं 4 धावांचं, त्याला क्विक रिप्लाय देत असताना यावेळेस विवेक गायकवाडने 3 धावांचं षटक हाताळलं. 4 धावांचं षटक, 18 धावा फलकावरती आहेत. समीकरणात होतं येणारे 24 चेंडू, 48 धावांची गरज.
समीकरण उरलंय मैदानाच्या आतमध्ये. येणारे 12 चेंडू 30 धावांची गरज. हे इक्वेशन असेल या मॅचचं. टॉस साठी इन्व्हाइट करू RGR शिरगाव टीमचे कॅप्टन आणि किरण 11 ट्रॉम्बे कोलीवाडा टीमचे कॅप्टन. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे, टॉस साठी आपण लगेच यायचे. शेवटचा ऑफिशियल कॉल असेल तुमच्यासाठी. अनेक मान्यवर आपण पाहतो या व्यासपीठावरती. आज अंतिम दिवस या स्पर्धेचा आणि या निर्णायक दिवसामध्ये 5 स्टार 5 मध्ये टॉप 5 मध्ये 2 संघ आम्हाला मिळतील. 3 संघ खऱ्या अर्थाने पुढे सरकलेत आणि आज 2 संघ मिळतील. या सर्व उपस्थित मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आपण या मॅचचा या स्पर्धेचा आनंद आपण घेतोय. जबरदस्त स्पर्धा पाहायला मिळते. जय भवानी क्रिकेट क्लब शिरगाव आयोजित BPB चषक. आखो टप्प्याचा बॉल बॅटची कडा. यावेळेस चेंडू ट्रॅव्हल होतो यष्टीरक्षक महेंद्र धुळेकडे. षटक क्रमांक 30 आपण पाहतोय प्रमोद वारगडेला. बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज आहेत. राऊंड विकेटने ही देखील गोलंदाजी पाहायला मिळते. पहिला चेंडू डॉट आला. एक डॉट चेंडू जावळे संघाला इथे मात्र प्रेशर क्रिएट करत असताना पाहायला मिळतो. जोबेली टीम दबावाखाली वावरत असताना एखादा मोठा फटका कदाचित या मॅचचं समीकरण तुम्हाला वेगळं पाहायला मिळेल. प्रति षटका मागे तुम्हाला 12ची सरासरी होती, परंतु आता ती सरासरी कुठेतरी वाढताना पाहायला मिळते. 12 चेंडू मध्ये 30 धावांची गरज 15च्या सरासरीने आणि आता मात्र 11 चेंडू 30 धावांची गरज असलेल्या मॅच मध्ये वडा मॅच. आकोटाप्याचा बॉल ऑन साइडला. फटका चांगला आहे. खूप मोठा गॅप आहे आणि चेंडू सरळ चाललाय डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. रन्स मिळतात 4. हा चौकार. कोणता संघ जिंकेल, जोवेली की जावळे, जावळे की जोवेली, अशी ही विद्यमान लढत तुम्ही पाहतायत. यावेळेस पुन्हा एकदा आक्रमक आक्रमक पवित्रा आणि ते झेल होईल ड्रॉप आणि त्याचं रूपांतर आपण पाहतोय स्क्वेअर ऑफ द विकेट. फटका जबरदस्त होता. रन्स देखील चांगलाच मिळतील. षटकार आला आणि या मी सुरुवातीला सांगितलं एखादा मोठा फटका या मॅचचं समीकरण बदललं जाईल आणि तसं काही घडतंय का मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. मिडल ऑर्डर मध्ये फलंदाज राहुलच्या बॅट मधून 10 का दम दाखवत असताना चौकारानंतर षटकार. यावेळेस आपण पाहतोय समीकरण पूर्णपणे बदललेलं पाहायला मिळेल. चेंडू शिल्लक असेल 9 आणि जिंकण्यासाठी तब्बल 20 धावांची गरज. कोलबट टप्प्याचा बॉल यावेळेस अलॉंग द कार्पेट. क्षेत्ररक्षक इतर वेगाने क्षेत्ररक्षक सुशांतला तुम्ही पाहताय. फेकी चांगली आहे आणि 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. दुहेरी धाव इथे एकवटली जाते आणि दुहेरी धावेच्या मदतीने आपण पाहिलं तर या षटकामध्ये तब्बल अद्यापपर्यंत 4 चेंडू मध्ये 12 धावा खर्च केल्यात गोलंदाज प्रमोद वारगडेने. 15च्या सरासरीने धावसंख्या बनवायची आहे जावळे टीमला या मॅच मध्ये विजयासाठी. डू ऑर डाय, जिंकू किंवा मरू, नॉकआउटची मॅच तुम्हाला पाहायला मिळते. जो संघ जिंकेल त्या संघाचं अस्तित्व कायम टिकवलं जाईल, परंतु जो संघ परास्त होईल त्याला मात्र काढता पाय घ्यावा लागेल. यावेळेस लाईन चांगली अप्रतिम बॉल, भन्नाट वेग, वेगावरती स्वार होणारा गोलंदाज आपण पाहिला. थोडीशी गती कमी देखील पाहायला मिळाली, परंतु उंची देखील कमी पाहायला मिळते. कदाचित अक्कू टप्प्याचे 2 बॉल आपण पाहिले. ऑनसाइडला फटका, चौकार आणि षटकार पाहिला, परंतु आता प्रमोदला मात्र सूर सापडलेला पाहायला मिळतोय. कदाचित हा चेंडू आला डॉट आणि धावसंख्या स्थिर पाहायला मिळते. शेवटचा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल आणि 7 चेंडू मध्ये 20 धावांची गरज आहे. कदाचित हा चेंडू डॉट आला तर मात्र पुन्हा एकदा प्रेशर जावले टीम वरती. चौकार षटकार आला तर पुन्हा एकदा या मॅच मध्ये अशा जिवंत होतील जावळे संघाचे. आपण पाहतोय गोलंदाज प्रमोद वारगडे तयार. भरपूर चांगली गोलंदाजी राऊंड विकेटने. हा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस बॅटची कडा आणि चेंडू सरळ चाललाय.
यावेळेस थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या पलीकडे हा येतोय नशिबाचा चौकार 1+4 या 5 धावा. अकोटप्पाचा बॉल आपल्याला पाहायला मिळतो आणि एक धाव इथे कंप्लीट. शेवटचा बॉल जर कदाचित आपण पाहिला तर प्रमोद वारगडेचा नो नसता, भीमर नसता तर धाबा तिथे रोखता आल्या असतात जोबेली टीमला. परंतु शेवटच्या बॉलसाठी प्रमोद वारगडेने तब्बल 6 धावा खर्च केल्या. मी सुरुवातीला सांगितलं एखादा मोठा फटका शेवटच्या बॉलवरती आला तर समीकरण अगदी सोपं झाल्यासारखं वाटेल RV11 जावळे टीमला. आणि मैदानाच्या आतमध्ये तसं चित्र पाहायला मिळतंय. यावेळेस आपण जर पाहिलं तर समीकरण उरलंय मैदानाच्या आतमध्ये. येणारे 6 चेंडू आणि 12 धावांची गरज. टॉस साठी यायचे किरण 11 ट्रॉम्बे कोलीवाडा आणि RGR शिरगाव. आपल्या शुभास्ते आपण टॉस करायचा. साहेबांना विनंती करून आपण यावं पुढे आणि आपल्या शुभास्ते होईल टॉस. नेक्स्ट मॅचचा 6 चेंडू 12ची गरज आहे मैदानावरती. फलंदाज आपण पाहतोय राहुल जबरदस्त विस्फोटक फलंदाज. बारा चेंडू 30 धावांची गरज होती. 12 चेंडू 30 धावा, 6 चेंडू 12 धावा हे समीकरण आहे. यावेळी चांगला फटका विश्वनाथ धुळेवरती केलंय आक्रमण आणि रन्स मिळतायत 6. पूर्णपणे सामना खुला करत असताना फलंदाज राहुलच्या बॅटमधून यूज इट षटकार. चेंडू आणि 6 धावांची गरज. कदाचित या षटकाराने बॉलर इक्वेशन तुम्हाला पाहायला मिळतं अगदी सोपं करून ठेवलंय. फलंदाज राहुलची फलंदाजी अफलातून होती. अगदी आपण पाहिलं तर मोठे फटके आणि खोलबट टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहतो कबाच्या दिशेने खूप मोठा गॅप पाहायला मिळतो. चेंडू सरळ चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. रन्स मिळत आहेत 4 आणि कदाचित इथून मात्र हा संघ अगदी आपण धावत संख्येचा पाठलाग करत असताना 46 या धावत संख्येवरती जाऊन पोहोचलाय. 4 चेंडू 2 धावांची गरज. चांगले मॅच आणि चांगला मॅच आपण पाहिलं तर एक चांगला संघर्ष पाहायला मिळतोय. हा चेंडू डॉट आलाय. अगदी चांगली लाईन पाहायला मिळते. विश्वनाथ धुळेची कदाचित चौकार षटकार आला नसता तर एक वेगळं समीकरण पाहायला मिळालं असतं. भन्नाट वेगाने हा चेंडू रिलीज झाला विश्वनाथ धुळेचा आणि तो डॉटेड असताना. समीकरण सोपं आहे परंतु पाहायचे कदाचित या सोपं समीकरणाला कठीण बनवेल का हा गोलंदाज विश्वनाथ धुळे. 3 चेंडू आणि 2 धावांची गरज. यावेळेस ऑन साइडला आपण पाहतोय स्कोर ऑफ द विकेट. दुसऱ्या धावेची गरज आणि यावेळेस मिळतात 2 धावा आणि इथे सामना विजयी झालाय तो म्हणजे RV11 जावळे संघ. हार्दिक अभिनंदन. हार्ड लक टीम. जय हनुमान जोवेली.